रायगडमधून आमचे प्रतिनिधी अजय नाडकर आपल्याला या संदर्भातले अपडेट देत आहे। अजय, कशा पद्धतीने रायगडात लढत होतीये आणि आज मतमोजणी होतीये, मतमोजणीची कशा पद्धतीने तयारी? अंकिता, 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। कडक बंदोबस्त जो आहे तो पोलिसांकडून ठेवण्यात आलेला आहे। कारण 59 जागेसाठी 7 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्हा परिषदेचा मतदान प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे। आज त्याची मतमोजणी होणार आहे। खरं तर भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे। कारण भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील राजकीय वाद गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत आहोत। मात्र या ठिकाणी रायगड जिल्ह्यात पाहायला गेलो तर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये युती होती, तर शिवसेना जी आहे ती स्वतंत्र लढलेली आहे। त्यामुळे सर्वाधिक उमेदवार जे आहेत ते शिवसेनेचे या निवडणुकीच्या मैदानात आहेत। खास करून आपण पाहायला गेलो तर ज्या प्रमुख लढती आहेत त्यामध्ये मंत्री भरत गोगावले यांचा पुत्र विकास गोगावले असतील, आमदार महेंद्र दळवी यांची सून आदिती दळवी असेल, त्यांची पत्नी मानसी दळवी असेल, खासदार धैर्यशील पाटील यांची पत्नी नीलम पाटील असतील, या निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत या सर्व लढतीकडे जे आहेत ते सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे। गेल्या अनेक वर्षापासून या जिल्ह्यात आणि या जिल्हा परिषदेवर शेकापचं वर्चस्व राहिले आहे। शेतकरी कामगार पक्षाची मजबूत पकड होती, मात्र या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष जो आहे तो अस्तित्वाची लढाई लढताना दिसत आहे। एकीकडे महायुतीतलीच घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना एकामेकाच्या विरोधात लढत आहेत, तर महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत ते एकत्र येत समोर निवडणुकीच्या गेलेले आहेत। त्यामुळे महायुतीतल्या घटक पक्षासमोर एक तगडं आव्हान जे आहे ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराने उभं केलेलं आहे। सुरुवातीला या निवडणुकीत जी आहे ती रंगत वाटत होती, मात्र अपघाता निधनानंतर अजित पवारांच्या कुठेतरी हा प्रचार जो होता तो थंडावला होता आणि नंतर शेवटच्या काही दिवसाआधी म्हणजे 2 दिवस अगोदर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील मानगाव असेल, रोहा असेल या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या आणि त्यानंतर जी आहे ती रंगत अधिकच या निवडणुकीत वाटली। मात्र 10 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात होईल। पुढच्या 3 ते 4 तासामध्ये हे चित्र स्पष्ट होईल। रायगड जिल्ह्यात कोणाची सरशी आणि कोणाची पिछाड होते याच्याकडे आता संपूर्ण रायगडकरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। अजय, या संदर्भातले अपडेट आम्ही घेत राहणार आहोत।